मेळघाट क्षेत्र हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. म्हणून मेळघाट व्याघ्र विभागातील व वन विभागातील जंगलांमध्ये वन उपवास तस्करी झाल्याचे प्रकरणे अधूनमधून समोर आल्याचे दिसून येत आहे. कधी सागवान तस्करी, तर कधी डिंक तस्करी, तर कधी मुसळी तस्करी, तर कधी वन्य प्राण्यांच्या अवशेषांची तस्करी सुद्धा मेळघाटातील जंगलातून मध्य प्रदेशाच्या मार्गे इतर प्रांतात केली जाते. अशाच सालई डिंकच्या तस्करीवर गेल्या सोमवारी वन विभागाद्वारे धडक कारवाई केल्याने संपूर्ण मेळघाटातील तस्करांचे धाबे दणाणले आहे. सावलीखेडा येथील एका घरातून तब्बल 15 क्विंटल सालई डिंक जप्त करण्यात आले असून आरोपी फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुसर्दा वनपरिक्षेत्राला लागून असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या सीमेवरील देडतल येथे लाखो रुपयांचा सालई डिंक तस्करीवर मध्य प्रदेश शासनाकडून कारवाई करण्यात आली होती. सदर तस्करी ही मोठ्या स्तरावर आंतरराज्यीय तस्करी झाल्याची माहिती गुप्त सूत्रांपासून मिळाली होती. अशाच प्रकारे मेळघाटातील सावलीखेडा गावात सालई डिंक तस्करी झाल्याचे पुन्हा उघडकीस झाले आहे. परिणामी मेळघाटातील जंगलात करवा केल्याचे गंभीर चित्र आजही दिसून येत आहे. या सर्व गंभीर प्रकाराकडे संबंधित वन विभागाचे कोणतेच लक्ष नसल्यामुळे तस्करीला उधाण आले आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.